बघा, कुठेही असो, महापालिका असो, विधानसभा असो, लोकसभा असो, काही जरी असलं तरी ती कायद्याप्रमाणे चालणार ना, कोणी मनाप्रमाणे चालू शकणार नाही. त्या संदर्भाने मी म्हणलो की महापौरांना घरचे नियम लावता येणार नाही. माझा म्हणण्याचा अर्थ काय तिथं आता की बाबा तुम्ही जर म्हणता की तुम्ही जे सांगता, बघा दोन गोष्टी झाल्या. ते काय म्हणले, पहिले संख्यानुसार, आयुक्त मॅडम पण सांगतात की संख्येनुसार, पहिले महापौर पण म्हणल्या संख्येनुसार, नंतर मध्येच महापौर म्हणतात की नाही संख्येनुसार नाही. मग आहे कशानुसार? त्यांचं एकमत नाहीये नेमकं की कशा संदर्भात ते सांगतायत ते. आणि बरं भर सभेत एकच उत्तर दोन रिपीट ताबडतोब एका मिनिटात बदललं. पहिले संख्येनुसार म्हणतात, परत संख्येनुसार नाही म्हणत नाही, परत उपमहापौर म्हणतात की नाही संख्येनुसारच. अरे असं कसं होऊ शकतं? तुम्ही काहीतरी ठरवून सांगा ना. तुम्ही जर नियम केला तर मुळामध्ये कसं असतं, मी स्वतः मागील एक सर्वसाधारण सभेमध्ये मांडलं होतं की महापालिका अस्तित्वात आली, मात्र आजपर्यंत महापालिकेचे अधिनियम तयार झालेले नाहीत. मी सांगितलं स्वतः, मी सूचक आहे त्या गोष्टीचा, मिनिटवर येते, मी सुचवलं. आजपर्यंत महापालिकेनं नियम तयार केले. मी म्हणलो, त्याच्यानंतर मग आणखी सदस्य बोलले, मग एक समिती करायचं ठरवलं त्या सभेमध्ये. ते सगळं ठरलं. ते सगळं ठरल्याच्या नंतर ह्यावेळेस काय केलं त्यांनी, एक महापालिकेचे नियम तयार केले असं आम्हाला अजेंड्यामध्ये देऊन टाकलं. मात्र कुठली समिती नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. त्यांनी त्यांच्या पद्धतीने कॉपी केली, कॉपी पेस्ट केलं. जर कॉपी पेस्टच जर करायचं होतं कधी, तर मग ते पहिले पण करता आलं असतं. आमचं काय म्हणणं आहे की प्रत्येक महापालिकेनं आपापल्या पद्धतीनं आपापल्या शहराच्या नागरिकांच्या गरजांनुसार काहीतरी नियमांमध्ये बदल केलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी सगळीकडे सारखे नियम असते तर एकच सगळीकडे लागू झाला. तर तसं नाहीये. प्रत्येक महापालिकेला आपले स्वतःचे काही नियम तयार करता येतात. आणि मग त्यासाठी जर आम्हाला जर जनतेने निवडून दिलं लोकप्रतिनिधी म्हणून तिथं, तर एक समिती तिथं लोकप्रतिनिधी असली पाहिजे. आणि त्या समितीने एक जालना शहराला आवश्यक काय आहे, आज जालना शहराची आवश्यकता काय आहे, पुढचं 50 वर्षात जालना शहर कसं असेल, या अनुषंगानं काहीतरी त्याच्यामध्ये एक नियम तयार केलेला पाहिजे. तसं काही न करता ते नियम लावले आणि पूर्ण सदस्यांनी एक मतानं ते फेटाळून लावले. ते काही ह्या सभेत मंजूर झालेच नाही. आणि यांना असं कुठलेच पावर नाही. आता मला म्हणायचं असं आहे की जर महापौर जर असं करणार असेल, कधी नोटीस काढतात, मी म्हणतो मला नोटीस काढतो, तुम्ही जे बेशिस्त वर्तन करताय, जालना शहरामध्ये एवढी आज स्वच्छतेचं प्रॉब्लेम्स आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, हे सगळे त्या कर्मचाऱ्यांना नोटीस काढण्याला वेळ घातला असता महापौर मॅडमनं मला काढण्यापेक्षा, तर कदाचित त्याचा फायदा झाला असता. महापौर आल्यापासून महापौरांनी आजपर्यंत किती कर्मचाऱ्यांना नोटीस बजावल्या? का जालना महापालिकेमध्ये एवढा सुंदर कारभार चालू आहे की एकाही कर्मचाऱ्यांना आजपर्यंत नोटीस बजावायला वाटली नाही, आणि नगरसेवकाला मात्र याला नोटीस बजावा वाटली. म्हणजे आश्चर्याचे नाही आहे. बरं, आता आपण सर्वांनी क्लिप पाहिली. मला सांगा, तुम्हाला कोणाला तरी असं वाटतं काय मी काहीतरी आक्षेपार्ह बोललो म्हणून? घरचा कायदा मी बोललो बरोबर आहे, पण बरोबर आहे ना, महापौरांना घरचा कायदा कोणालाच नाही करता येणार ना. अगदी पंतप्रधान जरी असले त्यांना घरचा कायदा नाहीच करता येणार. त्यांना जर काही वाटलं तर ते सभागृहासमोर आणावं लागेल, कायदा करून घ्यावं लागेल. ते बिल पास झाल्याच्या नंतरच त्याला त्यात अंमलबजावणी होईल. साधी गोष्ट आहे ना एकदम. त्यात त्यांच्या मनाला लागण्यासारखं किंवा सभागृहाचा अपमान होण्यासारखं मी काहीच बोललो नाही. बरं, मी नंतर कळकळीने म्हणतो की मी पूर्णपणे पालन करतो तुमचं, फक्त मला तुम्ही नियम दाखवा. तर त्याच्यावर एकही उत्तर नाही. मग ही दडपशाही वाटत नाही का? म्हणून मला असं वाटतं की मी एक अपक्ष नगरसेवक आहे आणि माझा आवाज दाबण्यासाठी म्हणून यांचे सगळे प्रयत्न चालू आहेत, असं मला याच्यातून एकदम स्पष्टपणे जाणवलं. याच्यातून एक त्या महापौर आहेत, त्यांना हे जालना शहर चालवायचे. त्या जालना शहराच्या पहिल्या महापौर आहेत. ही महानगरपालिका पहिल्यांदा अस्तित्वात आली, जालना नगरपालिकेची महानगरपालिका झाली. आणि त्यांच्याकडनं शहराला पण खूप अपेक्षा आहेत, सर्व नगरसेवकांना पण खूप अपेक्षा आहेत. आणि शहराचं जर समजा खरा एक फॉर्मॅटमध्ये शहर विकासाचा एक दूरदृष्टी घेऊन जर बसवायचा असेल, एक चांगला फॉर्मॅट त्यांना तयार करावा लागेल. आणि त्यांनी असा फॉर्मॅट तयार केला पाहिजे की येणाऱ्या महापौरांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. पण त्यासाठी त्यांना त्या पद्धतीनं काम करावं लागेल. मात्र त्या नियमबाह्य काम करतायत सध्याला. 49 मध्ये मी कुठंच न बसत असताना त्यांनी मला नोटीस देऊन टाकली. त्या कायद्यात असं कुठंच म्हणलं नाही. त्या कायद्यात फक्त एवढंच सांगितलं की महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा चालू असताना पीठासीन अधिकाऱ्याला दिलेल्या पॉवरमध्ये तेवढं सांगितलेलं आहे की एखादा सभासद जर गैरवर्तन करत असेल, अपशब्द वापरत असेल, काही चुकीचं बोलत असेल, तर तेवढ्या वेळापुरतं त्याला तिथून सभागृहातून बाहेर जाण्याचं ते सांगू शकतात, त्या सभेपुरतं. असे ते पॉवर आहेत. ते वाटल्यास मी ती पण देतो तुम्हाला सगळ्यांना, अनुसूची 2 पण देतो तुम्हाला, पण त्यात नियमातच ते बसत नाही. बरं, त्याच्यानंतर आता परत त्याच्यात दुसरी आणखी त्यांनी एक कडी केली. आता एक पत्र काढलं त्यांनी आणि ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्याकडे आलं आणि त्यांनी आता प्रसारण माध्यमातून आणि बाहेर सांगायला सुरू केलं की आम्ही नोटीस परत घेतली. बरोबर आहे, आता त्यांनी नोटीस परत घेतली म्हणताय, पण मुळामध्ये भाग काय,
त्यांचं म्हणणं आहे की आम्ही चर्चा करून आणि आक्षेपार्ह शब्द त्याच्यातून वगळणार आहे. त्यांनी माझ्याशी आजपर्यंत कुठल्याही प्रकारची चर्चाच केली नाही, आमची कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाही. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी नोटीस परत घेताना पत्रात लिहिलं की आम्ही आक्षेपार्ह शब्द काढणार आहे. तर मी आक्षेपार्ह शब्द एकही बोललेलो नाहीये, पण ते काढणार काय त्याच्यामधलं? आता त्यांनी खरं म्हणजे ना, त्यांनी त्या नोटीसचं त्यांनी मला त्या 24 घंट्याचा टाइम दिला होता. मी आजपर्यंत त्या नोटीसला ते बघा, मी कायद्याचा खूप सन्मान करतो, कायद्याचा मी सन्मान करतो. जर समजा नियमानुसार नोटीस असली, संविधानिक नोटीस असली, तर तिला मी बरोबर उत्तर दिलं असतं. त्यांनी मला 24 घंट्याचा टाइम दिला. कुठल्या आधारे दिला, काय दिला, काहीतरी कळत का? 24 घंटे टाइम दिला. आता मी 24 घंटे होऊन गेले, मी काही उत्तर आजपर्यंत दिलं नाही. मग त्यांनी माझ्यावर कारवाई करावी. माझं जर चूक असेल ना, त्यांनी कारवाई कर. त्यांना त्या कायद्यात तर माझ्यावर पत्र काढायचं असेल तर हे पण लिहिलं असेल ना की माझ्यावर काय कारवाई करता येते. तर मग त्यांनी त्या पद्धतीने ती कारवाई करावी माझ्यावर. मी तर तुम्हाला सांगतो, माझ्यावरती कुठल्याच प्रकारची कारवाई करू शकत नाही. मात्र मी स्वतः त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई करणार आहे. मी त्यांना एक लिगल नोटीस मी माझ्याकडून त्यांना पाठवणार आहे. कारण त्यांनी या सगळ्या गोष्टीमध्ये जे केलं ते अतिशय म्हणजे चुकीच्या पद्धतीने त्यांनी नोटीस काढलेली. मी त्या नोटीसचा निषेध करतो आणि ती जी नोटीस आहे ती नोटीस मी तुमच्या सर्वांच्या साक्षीनं, तुमच्या सगळ्यांच्या समोर मी ती फाडून कचऱ्याच्या पेटीमध्ये टाकतो. पत्रकार बांधवांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण जी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे, ही पत्रकार परिषद आत्ताच झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये महापौरांच्या म्हणण्यानुसार काही गदारोळ झाला आणि त्याच्यावरचा ठपका त्यांनी माझ्यावर ठेवला. आणि तो ठेवत असताना त्यांनी मला एक कारणे दाखवा नोटीस दिलेली. ही कारणे दाखवा नोटीस जी आहे ती महानगरपालिका अधिनियम 1949च्या ड 2 नुसार दिलेली. सर्वप्रथम माझं असं म्हणणं आहे की आपण सर्वांनी, मी एक छोटी 4 मिनिटाची क्लिप तुम्हाला दाखवतो, 4च मिनिटाची, थोडी आपण सगळ्यांनी बघावी, म्हणजे आपल्या पण लक्षात येईल की नेमकं सभागृहात त्या दिवशी झालं काय होतं. कारण माझं असं म्हणणं आहे की मी कुठल्याच प्रकारचा अपशब्द वापरलाच नाही. जी नोटीस काढली ती 2 गोष्टीनं चुकीची आहे, एका नाही. एक तर मी काही न करता मला नोटीस काढली आणि दुसरं ती कायद्याप्रमाणे बसतच नाही. की त्यांचं म्हणणं आहे 1949 ड 2 नुसार त्यांनी नोटीस दिली अनुसूचीमध्ये, ती कायद्यात बसतच नाही. तर या दोन गोष्टी असल्या कारणानं त्याला चालू करने को बोल दो ना उसको. सभागृहातील प्रत्येक विषयावर सत्ताधारी व विरोधी पक्षाचा एक सदस्य बोले. सन्माननीय सदस्य यांनी माझ्या पाठीशी बोलू नये. कोणताही सदस्य बोलत असताना दुसऱ्या सदस्याने मध्येच बोलू नये. सभागृहाची शिस्त सर्वांनी पाळावे. विनाकारण गोंधळ घालून स्वतःकडे सभागृहाचे लक्ष वेधित करू नये. कोणत्याही नागरिकावर प्रतिनिधित्व सन्माननीय सदस्य यांच्या नावाला अधिकारी, कर्मचारी यांच्या नावाचा उल्लेख करणे कायदा धरून नाही. त्यामुळे नावाचा उल्लेख करू नये. कर्मचारी, अधिकारी व कामकाजाविषयी व पदाचे नाव घेऊन बोलावे. कोणतेही न्याय प्रविष्ट असलेले प्रकरण चौकशी चालू असेल तर त्यावर सदस्यांनी चर्चा करू नये. सभेला सुरुवात करावी. एक मिनिट मॅडम, मला एक सांगा, तुम्ही आता म्हणले की सत्ताधारी पक्षाचे 2 जण बोलतील आणि विरोधी पक्षाचा एक माणूस बोलेल, हे कुठल्या गुन्हेगारीला धरून बोलताय तुम्ही? हे कशाच्या आधारे बोलता तुम्ही?
संख्या धरून कसं होऊ शकतंय? संख्याबळ संख्या धरून कसं होऊ शकते? मी स्टॉप कर, लगेच स्टॉप कर. नाही कर, चालू ठेव, चालू कर परत, चालू ठेव ना सांगतो तो स्टॉप करत. सर्व सभागृहाला सूचित अरे करा. पहिल्यापासून घेतलं का ते आता सभेला सुरुवात करावी. पुढे घे तिथं आणा ते. मला सांगा तुम्ही आता म्हणले की सत्ताधारी पक्षाचे 2 जण बोलतील आणि विरोधी पक्षाचं एक मत बोलेल. हे कुठल्या तुम्ही नीतीला धरून बोलताय तुम्ही? हे कशाच्या आधारे बोलता तुम्ही? संख्या धरून कसं होऊ शकतं? आता हेच बघा, एक जण संख्या म्हणतो, प्रत्येक म्हणतात की संख्या नाही. जास्त आहे. कुठल्या कायद्यात ते निकष दाखवा. कुठल्या कायद्यात आहे ते दाखवा. संख्या धरून म्हणले तुम्ही मॅडम, मला तुम्ही निकष दाखवा की संख्या अशी आहे आणि असं असतो म्हणून. संख्या धरून नाहीये. ऐका, सांगा काय? सभागृहात प्रत्येक विषयावर सत्ताधारी पक्षाचे 2 व विरोधी पक्षाचा 1 सदस्य बोलेल. अरे मग का? त्याचं कारण सांगा ना. त्याचं कारण सांगा. असं का? त्याचं कारण काय त्याचं? सत्ताधारी 2 पक्ष आणि विरोधी एकाकडे होऊ शकतं. म्हणजे विरोधी पक्षाचा आवाज दाबून टाकायचं का? विरोधी पक्षाला काही प्रश्न मांडायचे नाही का? बोलण्याचा अधिकार आहे. बोला तुम्ही. मग बोला ना मग. मग तसं नाही. तुम्ही आता नियम सांगितला तर नियम चुकीचा आहे मॅडम. नाही, नियम चुकीचा नाहीये. हा नियम नाहीये. असा नियम कुठं? हा कुठंही कायद्याला धरून नियम नाहीये. आता कायद्याला धरून असं तरी शिकवतो. महापौर यांना अधिकार असतो त्यांच्याही काही गोष्टीचा. तुम्हाला काय जर बोलायचं असेल, चॅलेंज करायचं असेल तर तुम्ही करू शकता. बरोबर आहे. करू शकता. हो. तुम्ही त्यांना चॅलेंज विचारा. तुम्हाला काय बोलायचं बोला तुम्ही. तुम्ही बसू शकता. त्यांनी काही सांगितलं भाषेचा विषय नाही. सांगितलं ऐकून घ्या. असं विषय नाहीये. ऐकून घ्यायचं भांडण नाही करा. महापौराला घरचे नियम लागू करता येणार इथं. महापौराला लागू कायदा बघून काम करीन चाललं. काही गोष्टी बोलणार संख्याच्या आधारे म्हणजे यांची संख्या 41 आहे. तुम्ही विरोध आम्ही काय म्हणतो? कायदा दाखवा. कायदा दाखवा. इथं प्रत्येक खाते वेगवेगळे असतात. असं नाही. आम्हाला काय म्हणायचं साहेब, एक पण झाले आपल्या तुम्ही प्रश्न करा, देतो उत्तर देतो महापौर महोदय, महापौर महोदय बोलू द्या. असं नाही. मला एक सांगा तुम्हाला, आम्ही काम करतो, सभागृह करतो, चालू जातो. सभागृह या विषयी संपवा. म्हणजे बोलायचं समजा विरोधी पक्षाचा जर आवाजच नाही ठेवायचा आणि कुठल्याच नियमावर लावतो तुम्ही. आम्ही नियम लावला. हा कुठला नियम आहे? हा पंचायत नियमावर नियम दाखवा ना तुम्ही. मी तुमचा स्वीकारतो ना. आम्ही तुम्ही जसं बोलला आणि तसंच करू. आम्ही अजिबात त्याच्यामध्ये गडबड होतो करत नाही. फक्त मला तुम्ही तो नियम दाखवा. किती स्पष्टपणे सांगतोय त्यांना मी सगळे. कायदा करून बोलतोय मी. कायदा सोडून बोललो कोणी बोलतोय. याला पण आता काही करणार नाही. आपला आवाज एवढा नाही. तुमच्यावर जास्त आवाज बोलला. महापौर मॅडम, आपण सध्या विषय महापौरांनी सूचना दिल्या आहेत. सर्व सदस्यांनी पालन करावं. माझे विषय बदलले. सर्व सभागृहात ही एवढी क्लिप आहे. आता बघा,